copy. And based on that, he was civilly married with the witnesses. And हे सगळे डॉक्युमेंट दिल्ले पयलीं 2017 March 2017. So based on that he was married. 2018 तो पणजे येता आनी पणजे येवन म्हणजे आमचे तिसवाडी तालुक्यान तो शेख फिरोज मोहम्मद रफीक म्हणटा. पयलीं म्हणटालो फिरोज मोहम्मद रफीक शेख आनी आतां म्हणटा शेख फिरोज मोहम्मद रफीक. आनी थंय ताणें एफिडेवीट दिता की ही गिव्स एन एफिडेवीट दॅट आपणाची शाळेची जी कुडाळ गांवची सर्टिफिकेट लागता. Now these names when they are put in such a way, आता माझे कडेन एंटायर प्रूफ आसा दोनूय हेचे. It is there to see. म्हाका पोचून दिवचे. एंटायर डॉक्युमेंटेशन इज हियर. एलिगेशन्स आर मेड खंय तरी आमचे रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाचे ऑफिसर जे आसा तेंचेर डावट खाता की ते रजिस्ट्रेशन केलें. हांव आमचे प्रतिमा बाईक सांगता की म्हाजें नांव ताणें घेतलें न्ही, निलेश काब्राल पळोवपाक जाय. ह्यो गोश्टी जेन्ना जाता आमचे पयलीं रजिस्ट्रेशन जाता आमी 15 दीस नोटीस मारता. 15 दीस नोटिसान लोकांक येवन नोटीस बोर्ड आसता. 15 दीस नोटीस शॉर्टकट रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट केन्ना मारना. पूण 15 दिसाचो नोटीस जो पिरियड आसा शॉर्टकट मारता कोण? थोडे लोक कोर्टान वयता, कोर्टांतल्यान ऑर्डर हाडटा, APPची ऑर्डर हाडटा आनी APPची ऑर्डर घेवन लग्न तेन्नाच जाता. ते शॉर्टकट मारता 15 दिसाचे वेव ऑफ करता. आमी करना. तर तिणें वचून एलिगेशन कोर्टान करपाक जाय आशिल्लें ही गोश्ट. पण म्हजें सांगपाचें कितें आसा तो कायदो आसा तो हांवें ऑलरेडी दुरुस्ती करपाचो हांवें घेतला आनी इतलें सिंपल जाता की 15 दिसांनी भितर विदावट दॅट पिरियड पीपल आर गेटींग मॅरीड. आज हो शेख फिरोज मोहम्मद रफीक आनी दुसरें नांव तेजें डिक्लेअर केल्लें की फिरोज मोहम्मद रफीक शेख. आतां जर असले नांवाचे आनी कितले 100 जाण आसतले. हांव तेजें नांव म्हणना पूण सगळ्यांचेर जर आमी फाल्यां जशी इन्क्वायरी करपाक लागले आनी जरी तरी लोकांक मागीर एलिगेशन करतरी लोकांक सतयता म्हण. सो बेसिकली नाव दॅट पर्टिक्युलर लेडीज हूम ही हॅज ड्यूप हॅव टू गो टू द कोर्ट आनी तेजे जे मॅरेज जी आसा ती एनॉल करपाक जाय. दीस इज द प्रोसिजर. आतां सिंप्लिफाय जे प्रोसिजर आमी आतां केला मॅरेज ऑनलायन आनी जे डॉक्युमेंट पयलीं कितें जातालें की डॉक्युमेंट फिजिकली दिताले हे डॉक्युमेंट पिसताले आनी फॉर्च्युनेटली आमचे कडेन 2017चे आनी 2018चे एंटायर सेट ऑफ डॉक्युमेंट म्हजे कडेन आसा. सो इट इज गूड. नाजाल्यार कितें जाता की ते पिसता आनी टॅटर जाता आनी ते मेवना. पूण आज आमी ऑनलायन रजिस्ट्रेशन केल्लें आसा. आतां ऑनलायन रजिस्ट्रेशन करता फायदो कितें की असली गोश्टी आमचो सर्च रिपोर्टा भितर जे आतां रजिस्ट्रेशन जाता आतां आमी स्कॅन करून फाटले घालूं ना. आतां ते स्कॅन करून आमचे फाटले चालू आसा टू मर्ज वीथ द मॅरेज रिकॉर्ड सो दॅट नांव घातलें जाल्यार हे नांवाचो आनी खंय गोंयांत लग्न जाला हो आमकां आतां कळपाक लागता. सो आयच्यान आमचें मॅरेज रजिस्ट्रेशन जें आमी केल्लें आशिल्लें जी ऑनलायन करपाचो हे डॉक्युमेंटूय सेव जाता ऑटोमॅटिकली आनी एंटायर गोंया भितर क्लिक ऑफ अ बटन जर चॅक करपाक जाय रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाक तांकां ती नांवां मोरलेस मॅच जाता ती येता. मागीर फादर्स नेम चेंज जाता, मदर्स नेम चेंज जाता जाल्यार मागीर नो प्रॉब्लम. पूण मोरलेस जाता सो दे कॅन हॅव अ फॉर्मल इन्क्वायरी. सो दॅट आर प्रोसिजर ऑफ ऑनलायन मॅरेज रजिस्ट्रेशन दीस BJP गव्हर्मेंट हॅज स्टार्टेड अंडर द लिडरशीप ऑफ डॉक्टर प्रमोद सावंत इज फॉर द व्हेरी पर्पज टू सी दॅट असले फ्रॉड फुडें जायना म्हण. हेजे पयलीं जी केल्ल्यो आशिल्ल्यो इट इज हॅपनिंग. आमी कांय करूं शकना. आनी एलिगेशन जे ताणें केला की तोच मनशान दुमींग तो सब रजिस्टर आसा तेणें दोनूय मॅरेज रजिस्ट्रेशन केला इज टोटली फॉल्स. प्रतिमा बाय तुका हांव सांगूंक सोदता की केन्ना कितें आसा न्ही तुमी जेन्ना एलिगेशन करता एक मेळा न्ही म्हाका मेळा म्हाज्या डिपार्टमेंटान हांव एक्सेसेबल आसा कितें शो करपाचें आनी कित्याक करपाक जाय. सो तुमी येवन म्हाका मेळा म्हाका एक मॅसेज घाला म्हाका मेळा एक्सप्लेन करा आनी खंय तरी हांव तुका सोल्युशन वा खंय तरी पळयना जाल्यार मागीर तुमी कितें करा. लोकांक डिसेबल करपाची गरज ना. पीपल शूड नॉट सफर. आज जर आमी स्ट्रिक्ट करपाक जाय आनी खुबशी गोश्टी आमी करूं शकता पूण अल्टिमेटली एकट्याक लागून बाकीचे सफर जाता. सो ह्यो गोश्टी ज्यो आसा म्हाका दिसता व्हेरी क्लियर की हे जे गोश्टी जेणे पळय एलिगेशन केलें रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाक इज टोटली फॉल्स आनी इट इज ऑल
for non-instant. On the contrary, she is an advocate. She should help that person to file begami, and she should file in the court against this particular Sheikh Firoz Mohammad Rafiq for having 2 marriages. She should have helped them and does that. And show करपाची गरज नाशिल्ली. So this is one statement I want to make. Second जे आसा, जशें हांवें सांगलां की मॅरेज ऑनलायन रजिस्ट्रेशनाचो पर्पज कितें आनी आमचो हो पर्पज करपाचो टू सी दॅट लॅरी स्टॅप डुप्लिकेशन जायना फुडाराक आनी आमचे जे फाटली मॅरेजीस जे आशिल्ल्यो इतले वर्साचे आमी ऑलरेडी इन्फोटॅक मार्फत स्कॅनिंग चालू केलां आनी स्कॅनिंग करून ते आमी अपलोड करतले. अपलोड करतरी आमच्या सिस्टमा भितर येतले आनी then it will be available to understand what is the problems. So this is a solution I had previously found, and that is why we made marriage online compulsory. She has made allegations. Yeah, she this is a fraud, of course. And this is no, I have done no. This is my papers of investigation. म्हणजे फ्रॉड म्हणल्यार कितें एक मनीस 2 फावटी लग्न जाला एक जाला एक डॉक्युमेंट लायला त्याने बर्थ सर्टिफिकेट आपणा कडेन ना आनी एक कडेन बर्थ सर्टिफिकेट लायला एक पासपोर्ट कॉपी लायला सो ही हॅज स्वन एन एफिडेविट सो तेणे एफिडेविटाचेर आपणाचें नांव एक कडेन शेख फिरोज मोहम्मद रफीक घातलां आनी दुसरे कडेन तेजें तुमकां सांगलां न्ही आपणाचें नांव तेजें फिरोज मोहम्मद रफीक शेख घातलां. आतां तो कितें बापायचें नांव 2 कडेन घालूं ना ताचेर एक कडेन मॅरेजीचेर बर्थ सर्टिफिकेटीचेर आपण अणकोला खंय तरी जाला म्हणलां तेणें आनी त्याने स्कुलाची लिव्हिंग सर्टिफिकेट लायल्या तितूंत तेज्या बापाच्या आवयचें नांव ना. आतां ताका मॅरेज करपाक जाय सो तो सेल्फ डिक्लेरेशन दिता सो इट इज एक्सेप्टेबल अंडर लॉ सो तेणें फ्रॉड केला आमच्या डिपार्टमेंटान फ्रॉड करूं ना सो आतां तो एक्शन सी आतां रजिस्ट्रेशन अरे एफिडेविट गेला सो नाव आमचे दे हॅव टू फायल द लेडीज हॅव टू फायल for documentation and file for begami, which is getting married in 2 places. One man getting, it is not allowed in law. But you don't understand. See, now first we'll have to identify whether these men, see I will explain, Avasta, Sheikh Firoz Mohammad Rafiq of 30 years of age, his marital status unmarried, profession service, born in the ward of Kotar, Mumbai, village Mumbai, and residing at Mercedes Tiswadi. This is what he has declared. दुसरे जे आसा मॅरेजीचेर this is done in Panjim. दुसरे तेजें नांव आसा मोहम्मद रफीक शेख एज 29 years of age unmarried आनी born in Mumbai resident of आल्तो पर्वरी. आतां आमकां पयलीं कोणी तरी कंप्लेन करूंक पडली शो केलो म्हूण जायना आनी मागीर इन्क्वायरी करूंक पडली जे हे 2 गोश्टी आसा हो शेख फिरोज मोहम्मद रफीक आनी फिरोज मोहम्मद रफीक शेख एक पुलीस जाली. अरे 15 दिवसांचो 21 दिवसांचो एकटा विचार मरे तो साहेब पावस जाता अरे विटनस आसा मरे विटनसाचें नांव सांगता मरे एक कडेन आसा हां अरे बट यू डोंट अंडरस्टँड अरे बस तुम्ही पयलीं राव एक मिनट ताका सांगता कॅन्जील आमचो आतां कोविडांतलो बॅच चल्ला न्ही सो ताका सांगता म्हजें सांगपाचें कितें आहा सी यू आर आस्किंग द डिपार्टमेंट टू फायल अ कंप्लेन. Now, department, that way there are in a day, in a day, there are almost 300 marriages which are happening. So, who is genuine, who is bogus, that is why we have put a system online, marriages online, and their documentation are traced. Now, if somebody is swearing an affidavit, a self-declaration, and he is saying one he is getting married in Panjim, I mean Tiswadi Taluka, and one is Bardesh Taluka, so how will we complain? Now somebody has to file a complaint, no? Nobody has filed a complaint. You can show me the complaint copy if somebody has filed, so that we can do the inquiry to find whether Mohammad Rafiq Sheikh of who is saying, who is like this, and this fellow is the one and the same person. We will do it, no issues. We will do it, but somebody has to file a complaint. No amendment नहीं आम्ही marriage online amendment हाडपाक गोष्टी दुसरी गोष्टी amendment हाडून टायट केले जाल्यार लोकांक जे जेन्युइन लोक आसा तांकां टायट जातले म्हणजे त्रास जातले मागीर आमकांच गोवोरमेंटाचें इलेक्शन करतले. सो आमी कितें केलां की ऑनलायन रजिस्ट्रेशन केलां मॅरेजीचेर. सो सर्च रिपोर्ट मारलो जाल्यार जेन्ना ते टायप करता पळय ती नांवां येता असली नांवां आनी कितले जाण लग्न जाल्या आतां केल्या ते. सो सगळे जेन्ना आमी अपलोड करतले
तेन्ना आमकां सगळ्याचे डॉक्युमेंट येतले. सो तेन्ना मे बी वी कॅन टेक केअर. 5 डॉक्युमेंट सुद्धा करतले. आपण 5 डॉक्युमेंट चालू केले आम्ही अपलोड करून म्हणजे स्कॅन करून एक एक विचारलं. आता म्हाका अजून लक्षात ना पूण दिसाक 30-40 लग्न जाता एक एक तालुक्यात मेजर. थोडे बारीक तालुक्यांना दिसाक 5-6 जाता. सो तुका जाल्यार डेटा आज पासून कितलो जालो म्हाका लक्षात ना. आय विल गिव इट नेक्स्ट टायम. फाटल्या वर्षाचो कितल्या वर्षाचो बॅकलॉग तुम्ही अपलोड करता? ना फूल जे आपलो मॅरेज जे आसा जे पयलींच्यान जे जाल्ले आसा 19 केन्नाच्यान आसा पळय तेन्नाच्यान सगळे आमी अपलोड करतले. आतां वी वॉन्ट टू गिव अपलोडींग सर्टिफिकेट. सो डॉक्युमेंटेशन स्कॅनिंग चालू केल्लें आसा. सो ते आमी भितर करतले. ह्यो बोथ मॅरेजीस आधी कोर्टान वचून जाल्या काय? ना 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 नॉर्मल प्रोसिजर ना. पण तुमचे मध्ये गॅप असता पळय. एकटा विचारा 15 डेज और 21 डेज. एका 15 डेज आसा न्हू. एका 15 डेज आसा. एका नोटीस पिरियड नोटीस व्हेरीफाय करता तरी आमी करना. आमी कितें करता 15 डेजाचो कितें आसता की तूं इंटेंट टू मॅरी दिता. फर्स्ट सिग्नेचर जाता. आमी नोटीस पिरियडाचेर प्लेस करता की हो मनीस लग्न हे मनीस आनी हो मनीस लग्न जाता. सो मुस्लीम आनी हिंदूचे आनी कॅथलिकाचे दुसरे फॉर्मेट आसा. कॅथलीक रिलिजनान फर्स्ट सिग्नेचर करून ती धाडटा इगर्जीन आनी इगर्ज मागीर सर्टिफाय करता की सेकंड जाला आनी तेंची सर्टिफिकेट घेवन आमी मॅरेज रजिस्टर करता. इन केस ऑफ हिंदू आनी मुस्लीम वी प्लेस ऑन अ नोटीस बोर्ड हू हॅज इंटेंट टू मॅरी. सो पीपल हॅव टू गो अँड सी अँड गिव अ कंप्लेन. सो इन बोथ दीस केसीन 15 डेज पब्लीश केल्ली हांगा आसा म्हजे कडेन. सो दोगांयचे नोटीस बोर्डार 15 दिसां मारले कोणें ऑब्जेक्शन हाडूं ना. सो इट वेंट एंड अहेड फॉर द सेकंड सिग्नेचर अँड दे वर लिगली मॅरीड. सो प्रोसिजर लॅप्स काय ना. सांग No, see, somebody cannot be. आता हांव सांगू पेपराचेर बातम्या येवप आनी प्रेस स्टेटमेंट करप. आज हांवें प्रेस केला व्हेरीफाय करपाक. त्या मनशाक जर कंप्लेन घेतली आनी आमी तेजेर एक्ट करूना जाल्यार तूं म्हाका विचारूंक शकता. सो म्हाका कंप्लेन दाखय तेजी दिल्ली आसा ती म्हाका दाखय मरे हांव एक्ट करता. पूण जे पर्यंत कंप्लेन येना हाव वील एक्ट. सी यू कॅनॉट सी शेख फाल्यां होच मनीस मागीर दुसरो जालो जाल्यार मागीर कितें करतलो. सो लेट समबडी कंप्लेन एंड देन आय वील एक्ट. देन आय वील मेक अ इन्क्वायरी. विटनसाक आपयतले सगळे गोष्टी ज्यो आसा वी वील मेक अ थरो एक्झामिनेशन अँड वी वील गिव. सो टू डू दीस हें करपाक दॅट पर्सन हॅज गॉट अ ऑथॉरिटी. जी दुसरी बायल आसा वा जी पयली बायल आसा जे म्हणटा सपोज वन एंड सेम पर्सन तेणें बिगामी केस फायल करपा जाय. पुलीस स्टेशनार फायल कर हेणें तेका धोका दिला दुसरे कडेन लग्न जाला तर तेणें करपाचें. इट इज अ लॉ. इट इज नॉट मेड बाय मी निलेश काब्राल ऑर आमच्या गव्हर्मेंटान. इट इज अ लॉ. सो शी हॅज टू फायल अ केस. शी हॅज टू फायल अ कंप्लेन. शी हॅज टू आस्क फॉर एगेन्स्ट हिम. सो वील हेल्प देम. डॉक्युमेंट्स दिवपाक सगळे डॉक्युमेंट आमी दिता. नो इश्यू. असेच बेजिस्चेर आतां सरनेम्स आनी नेम्स चेंज जावपाचे प्रकार घडटा तेजेर तुमी कितें मुवमेंट काडटले? सरनेम म्हणल्यार नांवां चेंज करता. आडनांव बदल One goes are changing it to go on. आवटसायडर्स ना अच्छा चेंज ऑफ नेम Change एक्ट. of name. सी पळय चेंज ऑफ नेम एक्ट जो आसा हो 1919 जाल्लो आनी तेन्ना हो चेंज इन नेम एक्ट जो आसा हो सेंट्रल गव्हर्मेंटाकूय गेल्लो आनी तेन्ना सेंट्रल गव्हर्मेंटान सांगलां की बर्थ सर्टिफिकेटाचेर नांव चेंज जायना आनी फॉर्म बी म्हूण केलें. सो बेज ऑन दॅट 1990 एक्ट केलो आनी त्या एक्टाचे बरोबरी ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट आसा ती तशीच उरता आनी फॉर्म बी जे आसा ते फॉर्म बी ते ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेटार लायता की इट इज चेंज टू दीस. आतां हितून खूब भशेचे जे न्यूजपेपराची बातमी येता तुमचे न्यूजपेपर येता हे न्यूजपेपर बातमी येता फक्त चेंज इन नेम न्ही. आतां खुबशे लोक बेश्टे आपणाचें नांव घालता अँड ऑल दीस पीपल जशें हांवें लास्ट टायम सांगलें इन्क्वायरी केल्ली ऑल दीस पीपल डोंट डू चेंज इन नेम. इट इज यूज फॉर वेरियस पर्पजीस. थोडे गव्हर्मेंट सर्वंट अंडर द सेंट्रल एक्ट दे कॅन चेंज देयर नेम बाय नॉट चेंजिंग देयर बर्थ सर्टिफिकेट. ओनली पुट इन अ गॅझेट इन अ न्यूजपेपर. थोडे पासपोर्ट ऑफिसराचे जे आसा तेजे कायदे दुसरे आसा. सो दोज कायद्या भितर सगळे न्यूजपेपर जे छापता जे चेंज इन नेम इट इज नॉट इन अ रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट. सो ऑल चेंज इन नेम जे पेपराचे न्यूजपेपराचे पयशे दिन लोक छापता इट इज नॉट फॉर चेंजींग इन दर एक्चुअल नेम्स. हे क्लियर मेसेज हांव सांगता. येस आतां एका कायदो हांवें लास्ट टायम असेंब्लीनूय चेंज केलो दॅट इज बींग इम्प्लिमेंटेड. आमचे सब रजिस्ट्राराच्या ऑफिसान चेंज इन नेम करपाचे खूब आतां कमी जाल्ले आसा. पूण जे पेपराचेर छापून हाडटा बाय पेड एडवर्टायजमेंट ही सगळी सब रजिस्ट्रार ऑफिसान वचना. दे आर यूज फॉर वेरियस अदर पर्पजीस. Mr. Garza.
ना वेरियस पब्लीश जशें तुका सांगलां न्ही गव्हर्मेंट सर्वंट जे आसा ते गव्हर्मेंट सर्वंट तांकां पब्लीश केले जाल्यार दे कॅन चेंज देयर पेपराची नोटीस आसता ती ऑर्डर आसता तीच दिता न्हू ना तेचे आतां हांव चेंज करूंक सोदता ही पेपराचेर जर कोणूय जर आमी आतां लॉ एग्जामीन करपाचे आहा की न्यूज पेपराचेर जर कोणूय पब्लीश करता सो दे हॅव टू टेक द NOC फ्रॉम द रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट ते हांव आतां चालू आसा म्हजें करपाचें सो वी वील नो वॉट इज द पर्पज दे वॉन्ट टू डू सी एज सेड सेंट्रल गव्हर्मेंटाचो एक्ट एक आसा वेर गव्हर्मेंट सर्वंटाक जर नांव चेंज करपाक जाय बिकॉज ऑफ सम डिफिकल्टी दे जस्ट हॅव टू पब्लीश ऑन द न्यूज पेपर एंड पब्लीश इन द गॅझेट सो गॅझेट पब्लीश करप कोणूय करूं शकता तूंय करूं शकता सो ती लायता आनी तेजें काम जालें सो एक्चुअली तो नांव चेंज करना पूण आपणाचे गव्हर्मेंट रिकॉर्डा भितर ते चेंज करता सो अशे खुबशे म्हाका आतां हे स्टडी करता तेन्ना ह्यो गोश्टी मेवल्या सो नाव वी वॉन्ट टू डू अ लॉ वेर कोणूय जर न्यूज पेपराचेर जर पब्लीश करता सो दे शूड इंटिमेट द रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट दॅट दे पब्लीश आनी NOC घेवपाक जाय सो दॅट द पर्पज इज डिफायन्ड आनी ताका गव्हर्मेंट स्किमीचो कसो मेळटा काय ना हां हां अशें नेम चेंज केले स्किमीचो फायदो कसलो स्कीम हेजे सोशियल वेलफेराचे त्या स्किमी खातीर चड करून करता अशें म्हणून ना पळय स्किमी कितें आसा नांव चेंज केलें म्हणजे 25,000 रेजिडेंट सर्टिफिकेट जाय 15,000 रेजिडेंट सर्टिफिकेट जाय खुबशे बाकीचे डॉक्युमेंट जाय तो स्किमीक ते लागतले पूण ते कितें करता तें म्हाका खबर ना पूण चेंज ऑफ नेम जे हांवें पळयलां की इतले न्यूज पेपराचेर पब्लीश जाता हे न्यूज पेपराचेर पब्लीश जाता ते टोटली हे चेंज ऑफ नेम आपणाचो बर्थ रजिस्टर बर्थाचेर चेंज करना सो ताका लागून आतां ते सगळे एक आमी लॉ डिपार्टमेंटान वेटींग चालू आसा आमी ओपिनियन घेता की सपोज जर कोणूय न्यूज पेपराचेर पब्लीश करता वी वॉन्ट टू से दॅट वी वील एग्जामिन इट फर्स्ट NOC घेवपाची रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाचेर एंड पब्लीश सो दॅट नॉट दॅट शूड नॉट पब्लीश शूड पब्लीश बट विथ द रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट वेन न्यूज पेपर्स वील ऑल्सो हॅव टू टेक इट फ्रॉम देम दॅट NOC नाल्यार खंय तरी फक्त गव्हर्मेंटाचेर आनी रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाचेर ब्लेम करप चेंज इन नेम हे म्हाका दिसता वी वील हॅव टू कम टू अ लॉजिकल सोल्युशन वुमन एंड चायल्डाची केस तसे फोटो लावपाचो प्रश्न न्ही डॉक्युमेंटेशनाचेर मॅरेजाचेर फोटोज नाच ना फोटोज हेच ना तुवें आतां तूं लग्न जालें जाल्यार ना व्हेरीफाय तेच म्हणटा न्ही कसलो डॉक्युमेंट तेन्ना डॉक्युमेंट दिवना फेक दिवना अरे तूं समजना हांव सांगता तें ना अंडरटेकींग दिला तेन्ना एक पळय तें सांगता न्ही डॉक्युमेंट जे आसा एका पयलीं विलेज पंचायत चिंबलाची जे आमी कंपल्सरी रेजिडेंट सर्टिफिकेट लागता पळय मॅरेजी तेणें दिल्लें आसा तें नांव दुसरी तेणें आपणाची खंयची तरी शाळाची सर्टिफिकेट दिल्या तेज्या नांवार 2 आनी ती नोटरायज करून दिल्या सो इट इज अ ड्युटी ऑफ द नोटरी टू आयडेंटिफाय हिम सो तेन्ना नोटरायज घेता आमी बेश्टी घेना सो नोटरी आयडेंटिफायड दीस इज द सेम पर्सन सो नोटरी करून दिल्ली आसा 2 जाले तिसरी जेन्ना तेणें दिल्या की तेणें एफिडेवीट दिला ते एफिडेवीट नोटरी केल्लें आसा सो नोटरी हॅज टू आयडेंटिफाय द सेम पर्सन सो हे गोश्टी सगळ्यो केल्ल्यो आसा पळय नोटरी केल्ल्यो आसा सो दीस इज द वे ही हॅज प्रोड्यूस हीज इन्कम टॅक्स पॅन कार्ड कॉपी सो ह्यो गोश्टी ज्यो आसा ऑल दीस डॉक्युमेंट्स आर देर इज नथींग रॉंग इन दॅट सो नोटरायज डॉक्युमेंट जे आसा हे केल्ले आसा सो हे आयडेंटिफाय केल्लो मनशाक एक तरी चिंबेल पंचायतीन दिला तो रावलो 1 म्हयनो आनी दुसरे तुजे रजिस्टर करपाक 1 मिनट विलेज पंचायत साल्वादोर द मुंडो एक पंचायतीक साल्वादोर मुंडोन दिल्या रावता म्हणून सो दीज आर ऑल डॉक्युमेंट्स आर देर सांग कितें जालें कितें कोणा रजिस्टर कशें करता सांग ना म्हाका ऑफिशियल कंप्लेन दी हांव इन्क्वायरी करता म्हाका दी नाल्यार हांव तुजो कंप्लेन सू म्हटलो घेता आनी इन्क्वायरी करपाक लायता अरे तो इंडिविज्युअली येयलो न्ही म्हजे कडेन तो इंडिविज्युअली येयलो म्हाजे कडेन तुमी जर विचारता पळय ते रस्त्यार वयले खबऱ्यो अरे पळय अरे तो आतां आसा पळय मागीर तुमी नांव घेता म्हणटलो तो आतां आसा पळय तो आतां म्हाका सांगता की म्हाजे कडेन पयशे घेतले आय वील टेक हिज सिग्नेचर ऑन द लेटर आनी आय वील टेक ए सुमोटो आय हॅव नो प्रॉब्लम पूण हो रस्त्यार कोण सांगता अशें केलें ते कशें सुमोटो घेतलो सो आतां हो पर्सनली तुजो पत्रकार म्हणटा म्हाजे पयशे घेतले आय वील टेक इन माय कॅबिन टायप हिज लेटर टेक हिज सिग्नेचर एंड आय वील डू द कंप्लेन नो प्रॉब्लम म्हाका आनी एक केस आसली लाडली लक्ष्मी स्किमीचे 1 लाख मेळटा म्हणून एक डॉटर आनी मदर दोगांयच्या वांगडा अर्ज केल्ले हांवें पब्लीश केली हें रजिस्ट्रेशन कशें जालें आवयचें
कसले रजिस्ट्रेशन 2012 सी आवयने गोंयान रजिस्ट्रेशन ह्या गोंयान आनी डॉक्टरीचें म्हणजे ते लिगलीच जालें 18 वर्सांचें म्हाका हे लक्षांत तूं आतां विचारता म्हाका जे डॉक्युमेंट दिले न्ही तशें म्हाजे कडेन आसा पब्लीश केली म्हणून मागीर लाडली पयशे लक्ष्मी मेळपाक लॉन्च केली पळय हय जाणट्यांची लग्न रजिस्टर जायना ती मेळटा म्हणून ते चलयेचें लग्न रजिस्टर जाता आसतना आवयन बापायन आपलें केलें केलें अरे पूण रजिस्ट्रेशन जें आसा तेका डॉक्युमेंटेशन लागता एक डॉक्युमेंट खंयचो तुजें रेजिडंट सर्टिफिकेट कोणें दिली अनमॅरीड म्हूण रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट दिता मुस्लीम फॅमिली अरे पण अरे तूं समजना केली रजिस्ट्रेशन ना रजिस्ट्रेशन जें आसा डॉक्युमेंट रजिस्टर करपाक सर्टिफिकेट वाचता न्ही तुमकां लक्षांत नासतलें ही पळय सर्टिफिकेट दिल्या पळय द सरपंच ऑफ विलेज पंचायत चिंबेर हेअर बाय सर्टिफायड विथ ऑनर ऑफ माय वर्ड दॅट ऑफ मोहम्मद रफीक कोण इज अनमॅरीड 24 years of son of Muhammad Rafiq Sheikh and residing at Chimbel. अरे उलयता मग हां आवयचे रजिस्ट्रेशन ना ना हांव एग्जाम्पल सांगता तुका न्ही सो तिका जर मॅरेज रजिस्टर करपाक जाय खंयचे तरी पंचायतीन ही अशें दिल्लें आसतलें बेज ऑन दीस डॉक्युमेंट रजिस्टर केली तूं समजना कितें सांगता तें अरे आवय लग्न जाल्ली हो लग्न जावना हो लग्न रजिस्टर करपाक आयला तर हो डॉक्युमेंट ताणें दिला आसतलो न्ही कोणें सो तेका आतां इन्क्वायरी करूंक पडलें तूं अनमॅरीड कशी दिली ती तूं समजलो न्ही सो रजिस्टर डिपार्टमेंट जेन्ना हे डॉक्युमेंट सारके आसा तर ताका रजिस्टर करपाक पडटा सो ह्यो गोश्टी ज्यो तुका एग्जाम्पल दिला न्ही आतां अनमॅरीड बरोवन सर्टिफिकेट दिल्या सो कोणें दिली हांवें दिली आमच्या रजिस्टर डिपार्टमेंट दिली चिंबल पंचायतीन दिली तशी दुसरी वाचता जाल्यार तुका हे पळय हेणें दिल्या साल्वादोर मुंद पळय तो दुसरो तेच मनशाची विलेज पंचायत साल्वादोर म्हणून द सरपंच ऑफ विलेज पंचायत साल्वादोर म्हणून हर बाय सर्टिफायड विथ ऑनर ऑफ माय वर्ड दॅट कुमार हे सगळे अनमॅरीड सो दे आर गिविंग सर्टिफिकेट नो सो बेज ऑन दॅट रजिस्ट्रेशन हॅपनिंग तूं रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट कशें ब्लेम करूं शकता जालें आतां विचार कितें आनी जालें दुसऱ्या टॉपिकाचेर वयचो दुसरो टॉपिकाचेर वयचो म्हजो आनी कसो आनी काय ना बरें दुसरो जो इशू आसा आतां ऑनरेबल सीएमान आमकां ऑलरेडी जे आमी वन टायम सेटलमेंट स्कीम इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान केल्ली आनी वन टायम सेटलमेंट स्कीम करता तेन्ना हांव परतून रिपीट करता की गोंयान आमचे ऑलमोस्ट 7 lakhs कंज्युमर आसा 6 lakhs वाडत आसता सो अरावंड 6,85,000 आसा ऑलमोस्ट 7 lakhs कंज्युमर आसा आनी ते 7 lakhs कंज्युमरांतले 1,40,000 कंज्युमर्स आर नॉट पेईंग इन टायम सो वी हॅव टू टेक एक्शन अगेन्स्ट दीस 1,40,000 कंज्युमर्स आतां तांकां कोविडा खातीर आनी दुसऱ्या गोश्टी खातीर सो इंट्रस्ट लागलेलो ताका लागून आमी वन टायम सेटलमेंट स्कीम काडली आख्खे डिसेंबर म्हयन्यांत चालू दवरली आमकां कोणें फुडें येवं ना आतां आनीक म्हयनो वाडयलो आनी आतां आमच्या डिपार्टमेंटान नॉर्मली अंडर JRC 3 म्हयने जर बील फारीक करना जाल्यार तांकां नोटीस सर्व करूंक पडटा 15 दिसाची तूं फारीक कर आतां गोंयभर जे असले लोक आसा 1,40,000 खूब जाणांनी फे केले आनी उरल्या ते म्हाका एक्झॅक्ट स्टेटस ना थोड्या दिसान तुमकां दितलो पूण सगळ्यांक 15 दिसाची नोटीस सर्व केली आनी आज गोंयभर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट डिस्कनेक्शन करता इशू कितें आसा की आउट ऑफ 7 lakh कंज्युमर्स एप्रॉक्सिमेटली 1,40,000 कंज्युमर फारीक करना जाल्यार हांव सारको टायमार फारीक करता वा तूं सारको फारीक करता तूंय सांगतलो ते करना हांवूय करना म्हणून म्हजें सो दीस इशू हॅज टू बी फिनिश्ड म्हण आज गोंयभर डिस्कनेक्शन चालू आसा म्हणजे म्हजें रिक्वेस्ट आसा लोकां कडेन की OTA स्कीम 31st पासून आसा कायंडली लॉग इन टू द स्कीम आनी एप्लाय करून जे एरियाज मायनस करून आपले जे प्रिंसिपल भरा नाजाल्यार फाल्यां फोन करप की म्हजें डिस्कनेक्शन करता म्हजे कडेन हें ना तें ना ही गोश्टी जावंक शकना हो टॅक्स न्ही हो एक आमी जर तूं पयशे फारीक करना जाल्यार दुसरे कडेन करून आमकां दिवंक पडटा ना दुसरें जें आसा टॅक्स आसता टॅक्स म्हळ्यार गव्हर्मेंट टॅक्स लायता तेजेर रोड टॅक्स लायलो सो आनी कसलो टॅक्स लायता हे टॅक्स न्ही हेका हे एनर्जी चार्जीस आमकां दुसरे कडल्यान काडून ते आमकां फारीक करूंक पडटा नाल्यार हे 1,40,000 लोकांक लागून बाकीचे जर आमी फारीक करना जाल्यार दुसऱ्यांची लायटी कट जातल्यो ऑटोमॅटिकली पावर डिस्ट्रिब्युशन कंपनी आमच्यो लायटी ऑफ करतल्यो सो वी हॅव स्टार्टेड स्ट्रिक्ट एक्शन हांव लोकां कडेन तुमच्या माध्यमांतल्यान लोकांक रिक्वेस्ट करता की हे स्किमींतलो भाग घ्या हे प्रिंसिपल अमावंट तुमकां 1 इन्स्टॉलमेंट 2 इन्स्टॉलमेंट 3 इन्स्टॉलमेंट 4 इन्स्टॉलमेंट 5 इन्स्टॉलमेंट 6 इन्स्टॉलमेंट दिल्ले आसा ते भरपाक जाय नाजाल्यार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हांवें आनी गोवोरमेंटान सांगलां आनी सगळ्याची डिस्कनेक्शन आमी चालू केल्लें आसा लास्ट 2 दिसां आनी येता ते थोड्या दिसांनी टोटल डिस्कनेक्शन जावपाचो प्रयत्न आमी करतले हू आर नॉट पेईंग प्रॉपरली सो दीस इज अ रिक्वेस्ट टू आमचे गोंयकार भावा भयण्याक की
फारीक करा नाजाल्यार एटलिस्ट तो रिक्वेस्ट घाला की आमी इन्स्टॉलमेंटूय फारीक करता तुमचे खातीर हांव ही सुविधा केल्ली आसा. दुसरी गोष्ट जशें ऑनरेबल CMन सांगलां आमी मिनिस्टरान एवरी कॉन्स्टिट्युएन्सीन पंचायतीन वचपाक जाय. सो म्हाजे फर्स्ट दौरो 19 जानेवारी आमचे काणकोणा कॉन्स्टिट्युशन जातलो आनी हांव लोकां कडेन मागता ते विलेजीचे लोकांनी तेणी येवचे. आगोंदा सकाळीं 10:30 पंचायतीन आसतलो. 19 जानेवारी ट्यूजडे ऑनरेबल MLA लोकल आसतलो आनी बाकीचे कडेन आसतले आनी आगोंदा सकाळीं 10:30 पंचायतीन म्युन्सिपालिटी 11:30 शिस्तल पंचायतीक 12:30 गांवडोंगरी पंचायतीक 2 खोतीगांव पंचायतीक 3 पैंगणी पंचायतीक 4 लोयले पंचायतीक 5 म्हणजे आख्खो दिसभर ते आसून लोकांचे कसले कसले विशय आहा इलेक्ट्रिसिटी हो आनी कितें आमचे गव्हर्मेंटाचे हे विशय आमी फुडें व्हरपाचो प्रयत्न करतले. अशें करून आख्खे आमचे 40 कॉन्स्टिट्युएन्सी सोडून म्हजी 39 कॉन्स्टिट्युएन्सी आमचो दौरो जातलो. सो हो दौरो आमी चालू केल्लो आसा फ्रॉम काणकोणा तालुका. सो तुमच्या माध्यमांतल्यान हांव लोकां कडेन रिक्वेस्ट करता की जे पंचायतीन हो इशू आसा आगोंदा पंचायत आमचे काणकोणा म्युन्सिपालिटी शिस्तल पंचायत गांवडोंगरी पंचायत खोतीगांव पंचायत पैंगणी पंचायत लोलया पंचायती लोकांनी थंय येवन पंच सरपंच सगळ्यांनी येवन आपलो जो विशय थंय सुट आउट करून घेवचो. देव बरें करूं. आतां विचार. Health Minister said that he doesn't want IIT in his constituency. लोकांची मागणी आज सांगे कुडचडे ह्याच्या भागात IIT येवची म्हणून तुमचें कितें म्हणणें? पळय जेन्ना काणकोणा जेन्ना ही IIT तेन्ना जो इशू जाल्लो तुमकां सगळ्यांक खबर आहा मनोहरभाई पर्रीकर आशिल्लो तेन्ना हांवें 9 लाख स्क्वेअर मिटर आयडेंटिफाय करून आमी भाईक दिल्ली आनी तेन्ना तो प्रोसिजर चालू जालो. थंय लोकांचो बारीक इशू आशिल्ले वी वर ट्राय टू सेटल इट आनी ताका टायम लागतलो म्हूण थंय तेन्ना कॅबिनेटाक हांव नाशिल्लो डिसिजन घेतलें की थंय टायम लागता आनी थंय सरकाराची 14-15 लाख जमीन आसा 11 लाख स्क्वेअर मिटर 10 लाख स्क्वेअर मिटर तांकां डायरेक्ट दिवंक मेळटा म्हूण तो डिसिजन जावन तेणी शिफ्ट केलो. आतां ते ऑनरेबल CMन हो म्हाका आजुनूय लोक म्हाका पुतू विचारता की तुमी IIT हे सायडीन कित्याक हाडना. सो विशय इज स्टील नॉट डिसायडेड बट डिसायड जालो जाल्यार आय वील वेलकम IIT in our constituency. People of my constituency will welcome IIT in our constituency. There is no issue. कितें आसा थोडेचे इशू आसतले बारीकशे ते कशें सेटल करपाचें हांव मेळून लोकां कडेन सेटल करतलो. That I am not saying, that you are saying. I have said what I have to say. No, that you are saying, I am not saying. I have said what I have to say. आणि कितें आसा क्वेश्चन? साहेब पळय वी आर ऑल इन अ डेमोक्रेटीक कंट्री. वी कॅन मेक ऑल आवर स्पिचीज आनी कितें कोणाचें उलोवपाचें. विश्वजीत बाबाक दिसलें की ताणें स्टेटमेंट करपाक जाय. तो गव्हर्मेंट कितें आसा ऑनरेबल चीफ मिनिस्टर आसा आमचे बाकीचे लोक आसा हांव नोबडी टू टेक एक्शन ऑर टू डू हे ते हांव डिसायड करपी कोण ना. पण हांवें तुवें IITचो विशय विचारलो हांवें म्हजो स्पश्ट मत दिलां आनी जो IITचो विशय आहा म्हज्या मतदारसंघान आनी सांगे मतदारसंघान लोक वेलकम करता आनी ऑनरेबल CM जेन्ना डिसिजन घेता तेन्ना ऑनरेबल CMक हांव मेळटलो. आज पासून डिसिजन कांय जावना. सो इट इज व्हेरी इनमेच्युअर म्हाजेर स्टेटमेंट करपाक. Just repeating your statement. Parliament misquote केलो म्हणून. You said that Vishwajit Rane himself said that he wants to take the IIT to. No. तुझे चुकता. Earlier. No. Listen to me. No, I'm correcting. तुमची कॉन्स्टिट्युएन्सी लेट जाता म्हणून आपण व्हरता म्हणून त्याने स्वतः सांगितलं. ना हें चुकता तुजें. हांवें कितें सांगलें तें आयक. कॅबिनेटान डिसिजन जालें की कुडचड्यार जे सांगे वागारान कॅबिनेटान डिसिजन जालें. हांव एकट्याचें कोणाचें नांव घेवना. तूं बेश्टें म्हज्या तोंडांतलें उतरां काडूंक शकना. क्लियर आसा रिकॉर्डिंग आसा. कॅबिनेटान डिसिजन जालें की IITचो प्रेशर आसा बेगीन करपाक जाय. जर तो इशू तुमचे ते सायडीचो भागांतलो इशू सॉर्ट आउट जायना जाल्यार गव्हर्मेंटाचो हांगा इतलो लाखाचो जमीन आसा थंय आमी शिफ्ट करी. ते कोणें सांगल्या इंडिविज्युअली सांगला ना. कॅबिनेटान डिसायड जालें की IIT नाल्यार म्हणटा गोंयची भायर वयता. So that is why they are cancelling the IIT. So that is a decision taken by the cabinet that time that to give land. आता तितून इशू आशिल्ले नाशिल्ले तेजे हांव उलोवंक शकना. So cabinet had taken a decision. म्हज्या मतदारसंघात मरे तसोच इशू जालो गार्बेज प्लांटाचो. म्हज्या मतदारसंघात ते लोक म्हाका म्हणटाले
की तुझ्या मतदारसंघात जाता 20 टन ते 30 टन आणि तू 100 टनाचो प्लांट कित्याक घालता. अरे हांव उलयता तूं विचारलें मरे, तूं विचारता तूं कितें उलयता मदीं, हांव स्टेटमेंट दिता मरे, मागीर विचार मरे. सो म्हज्या मतदारसंघात हो इशू जालो. आज म्हज्या मतदारसंघात तेच लोकांनी पब्लीक हियरींग जेन्ना कन्विन्स केले आमचे समजगायचे लोक आनी त्या लोकांनी आज 100 टनाचो प्लांट आमी ऑगस्टान आमी इनॉग्रेट करता. अशेंच न्ही सेलावली लोकांनी जर धरणां करता तेन्ना आज कुर्डी गांव खूब गांव बुडल्या. अशें जर विरोध केले तर सावथ गोवा आज ड्रिंकींग वॉटर पायपलायन आसनासली. सो हेजेर तूं म्हाका क्वेश्चन केला, तूंच क्वेश्चन कर, तुजोच तूं आन्सर दी. आनी कितें आसा? थँक्यू व्हेरी मच. जमनाराचे खंय पावला? चालू आसा न्ही, चालू आसा करपाक